नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण पुन्हा आलो आहोत नदीवर आणि आजूबाजूला आपण परिसर बघू शकतो बघा. तर आपण ना यावेळेस मास टाकणार आहोत आणि ह्यावेळेस आपल्यासोबत ना पोरं खूप जण आहेत, खूप सारी पोरं आल्यात. तर आम्ही ना नदीवर मास पण टाकणार आहोत आणि पार्टी पण करणार, चिकन वगैरे आणून जेवण वगैरे करणार आहोत इकडे. तर ह्या साईडची व्हिडिओ बोलला तर मी खेकड्यांची व्हिडिओ टाकली आहे तिकडे बघू शकते बघा. ही आपली नदी आहे, ती आपण कपडे वगैरे धुण्यासाठी मी मध्ये जास्त प्रमाणात येतो मी एप्रिलच्या टायमाला. आणि पियाचं पाणी वगैरे बोलत ना तर इकडे पूर्वी आपण पियाचं वगैरे पाणी हे करायचं, पण आता कोण जास्त येत नाही नदीवर पिण्याच्या पाण्यासाठी, कारण आता प्रत्येकाच्या घरामध्ये पाईपलाईन आल्यामुळे कसं आपल्याकडं आता 24 तास पाणी असतं. नाहीतर मग पूर्वी आम्ही इकडे याच्या इकडे कधी आम्ही मास वगैरे टाकायचो नाही. आणि हे जे मास टाकणं आपण ती झाडपाल्याचीच टाकणार होते. ह्याच्यामुळे एक असा फायदा आहे की ह्याच्यात पाणी दूषित होत नाही आणि मासे वगैरे पण मरत नाही. मिनिमम फक्त एकदम बेशुद्ध होऊन होतं 5-1 मिनटं, आणि त्याच्यानंतर पुन्हा जर नवीन पाणी असं मिळालं ना की ते नवीन पाण्यामध्ये जिवंत होतात. त्यामुळे आपल्याला ना पाणी खराब होणार आहे, त्याच्याने ना मासे मरणार आहेत. तर आपण ही जी परंपरा जे आधी पहिलीची माणसं जे करायची त्याच गोष्टी आपण करणार आहोत, त्या पद्धतीने आपण मासे पकडणार आहोत. तर ही पद्धत खूप लोक वापरतात आणि प्रत्येक गावागावामध्ये आता वापरतात. मोस्टली जास्त कोण वापरत नाही, ज्यांना माहीत आहे तेच वापरतात. कारण आपल्याला पण ही आपली आधीची माणसं वापरायची, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. तर मोस्टली आता एवढी कोण इथे नाही, सरी जो तो मुंबईलाच असतो, आम्ही पण मुंबईलाच असतो. तर जर टाईम भेटला तर आपण येतोच इकडे. चला तर आपण आता काय काय करणार आहोत, पहिलं चिकन वगैरे बनवून घेणार आहोत, जेवण वगैरे, त्याच्यानंतर आपण मासे पकडायला सुरुवात करणार आहोत. तर नदीचा परिसर वगैरे पण बघू शकता. आणि हे बघू शकता इकडे ना बागायत वगैरे पण आहे, कळमांची वगैरे झाडं आहे ते बघा. इथं वरच्या साईडला ही जी तुम्हाला दिसतंय ना, इथं नारली पोपली बोला, सुपारींची झाडं बोला, कळमांची, काजूंची, ही ऑल टोटल पूर्ण अशी नदीला लागून बागायतच आहे. आणि आपल्या गावापासून मिनिमम 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. चला तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करू मासे बिशे पकडायला. त्यावेळेस दाखवतो तुम्हाला थोडं चिकन वगैरे बनवायचं मटेरियल, तर मी ते दाखवतो. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मासे पकडतानाच सुरुवात करूया, ते तुम्हाला दाखवतो. तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर मित्रांनो बघा, इथे ना हे बघा मासे जाडजाड यायला लागले आता बाहेर. आणि ह्याच्यामध्ये आपण ते झाडपाल्याचे टाकून बघा, गडूळ पाणी पूर्ण झालं आहे. हां हे बघा, इथे पण खूप सारे मासे आहेत बघा. हा बघ थोडा, हा बघ इथंच सांगतो. हा बघ इथे पण आहे. हा बघा इकडे गेला इथे कॉर्नरला येते. कुठे गेला? हा बघा इथे कॉर्नरला येऊन गेला. हा बघ तर हे बघा इथे कॉर्नरला भरपूर सारे मासे आलेत. एका इकडे अनिकेत, हे बघ इकडे उलटे झालेत. दादू इथे, दादू हे बघ झाड आहेत. हे दादू हे तर मित्रांनो, आपला कुत्रा आहे ना, हा एक्सपर्ट आहे मासे शोधण्यात. आणि तो चांगले तो केवढा तो पकडे की टाक आई अजून एक आहे जर व्हिडिओ पकडण्याचं काहीतरी काय. ओके. तर मित्रांनो हा बघा इथे एक उलटा झाला आहे आणि हा बघा इथे फिरतोय. हा बघा एक पकडला. हे बघा साईज बघा, 1 नंबर साईज भेटली आपल्याला. थांबव. गेला. तर मित्रांनो बघा, आपल्याला मासे भेटत आहेत आणि मासे मेले नाही, जिवंत मासे सर्व. हे बघा, हे पाणी गडूळ केल्याशिवाय आपल्याला मासे भेटत नाही. तर ह्या मासे पाणी तुम्हाला गडूळ करावंच लागतं.
पडली खवली नाही म्हणणार पाहिजे खवल्यांची आहे मी तेच बोलते त्याला. तर बघा मित्रांनो असे मासे पकडावे लागतात साईड टू. अरे बघा मित्रांनो भेटले आपल्याला एक गेला. 2 मिनिटं मासे पकडू द्या. हे बघा भेटले 2. एक तीन खवल आहे तिला आपण खवल बोलतो. हे घ्या. हे बघा आपल्या गावचे दुसरे ॲडव्होकेट आणि दुध गमरे मासे इथे पकडत आहेत. तर मित्रांनो हे मासे जे आहेत ना ते ह्या मासे घेऊन कॉर्नरला येतात. तिथे कॉर्नरला पकडायचे आणि मासे मरत नाही बघा. जिवंत आहे आपण जर पाण्यात सोडलं नाही बघा. वर सोडे बघा जिवंत आहे मासा. असे साईडला येतात मासे ते आपल्याला पकडावे लागतात. आणि ह्या नदीला बोलतात ना मासे बोलतात तर मधी मासे भेटतात, डाकू मासा आणि आईर मासा भेटतो. त्याला इंग्लिशमध्ये इल मासा बोलतात. तर हे खूप सारे भेटतात ह्या नदीला. तर ह्या माशाच्या ह्याच्या इल मासा बाहेर नाही पडत शक्यतो, कारण त्याला गरमी जर असेल ना तरच तो शक्यतो बाहेर पडतो. तर बाहेर पडत नाही. ह्या दगडी असू शकतो पण तो बाहेर नाही पडणार ह्याच्याने, कारण पाणी अजून खूप थंड आहे. ओ भाऊ इकडे भाऊ इकडे. मोबाईल टाकू शकत नाही पाण्यात. लगेच तो पाहत 2 मिनिटं काय शूट घेतो. तो जाम पकडून ठेवा त्याला. पकडून ठेवा परत खालनं उचलत हा मग 1 2 3. माली मासा हे बघू शकते बघा. मली मासा आणि मुरी मासा. आपण तिकडे मासे पकडत होतो तर आपल्याला असं इकडे तिकडे शोधावे लागतात मासे. एकाच ठिकाणी नाही मरत. असं फिरून शोधून मासे पकडावे लागतात. ते बघा आपला कुत्रा राजू बघा आपल्यासोबत आला आहे. पाणी पित आहे. पाणी ना मासा खातोय तो. अब एक झाडा अजून तरी गेलं आम्ही पिशव्या ना तू खाली पाणी घे खाली आहेत. तर आपण असे बघा खाली जातो आहोत मासे पकडण्यासाठी. असं आपल्याला इकडे जायचं आहे. तर खालती मासे खूप मेलेले आहेत आपण पाहू शकता. त्यात आपल्याला पकडायचेच आहेत. सगळेजण वरतून आपण बोलवले सगळ्यांना मासे पकडण्यासाठी. हे बघा किती मोठे मोठे मासे मेले तिकडे. हे बघा असे साईडला मासे आलेत. हे बघा असा तडफडतोय साईडला घेतल्यावर बघा. तुम्ही पाहू शकता मासा. नक्की कमेंटमध्ये सांगा या माशाला काय बोलतात आपल्याकडे. तर मित्रांनो मासे इकडे भरपूर आहे. आपण खाली पहिला बघून घेऊया. तर हाता पाणी असल्यामुळे ना वरतून हात वाचता मासे खाली आले सर्व बघा. सगळं झालं मासे मासा हो इथं बघा कोपऱ्यात आहे. पकडा आलं तू घालवली पुढे गेला. हे घे मी पकडतो त्याला. अरे जसं नको पुढे पाठी तेव्हा गडू करू नका. तिथेच आहे एवढा झाड आहे. पायाशी सोडून छान बघ एवढा. तर मित्रांनो हा बघू शकता बघा.
हा काय कमी बिग आहे? साईज भेटलाय. छोटा? तो माझ्या पायाशीच आला डायरेक्ट. 2-3 वेळा गेली ना आपण पकडली. अरे हे लावा. अरे हे मासे उडवते थोडे पाण्यात, हे मासे उडून मारणार आहेत. उडवू नका त्याला तिथे जा बांधून घ्या. हे मासे उडवायचे नाही. बरोबर दुसरा आलाय मोठा हा बघ. हो हो. अरे चालू सर. तुम्ही तर हे बघा साईज बघा काय भेटते, एक नंबर साईज. पिशवीतला नाही ना उडाला आपला मोठा. नाही हे बघा 2 मासे भेटले बघा. 2 मासे. अरे साईज बघू शकते बघा. हा एक आहे आणि हा एक आहे. ते ऑल टोटल किती भेटते ते दाखवूनच तुम्हाला मी पुढे. पिशवी साडली का, पिशवी साडली नाही तर उडतील ते. इथे झाड आहे. हे बघ, इथे एक घुसलाय झाडा, इथे आवाज येतो खुडखुड ह्याच्यात दगडीमध्ये. झाडा गेला हो खुडखुड आवाज होता. कधी? सकाळ गेला मास खालपर्यंत गेले आहे. सर्व जाड जाड भेटल्या. सर मल्याचे माशा जाड जाड आहे. आता नाही भेटणार ना तो जिवंत असते. बेशुद्ध नाही ना. हे बघा जिवंत माशा मित्रांनो. आणि इथं मध्ये मासा होते आणि पाणी घडून किती नाही बघा. इथं पण आहे. कांदा कुठे गेला, वस्तू पकडताय का? हे किती आहे त्याला? तो मासा गेला बघा. ठीक आहे, मासा आला जागा. त्याच्यात नाही उडतोय, जिवंत असल्यामुळे ते उडतोय. दोन आले तो काढून पण नाही. जाऊ दे इकडे खेळत. ए दादा दाखव अजून एक आहे बाबा इथं. आता आहे ना. आणि खाय नको अजिबात खाय नको. तर मित्र हा बघा केवढा आहे. एक नंबर साईज भेटले, बिग साईज. हो अजूनही कोणा त्यातलं पाणी गडलं गेलं तुला ती पण तू आता काय पागल हो मासे जाळलं आणखी पाहिजे आणखी पाहिजे पाहिजे. अरे इकडे कुठे उद्या जागा पाहिजे. हाताने गेला गेला माझ्या इकडे खड्या ना. पाणी काय हा भाऊ चालू चालूच आहे. मित्र हा बघा एक नंबर साईज भेटते, बिग साईज. एक नंबर मासे भेटले जाडजाडे. येतोय आला तो बघ गेला तो बघ हे त्याला एक युगड आहे. आई भावडा गेला तू पकड. आपला जिल्हा व्यवस्थित बघू द्या मला. हाय व्यवस्थित आहे. नाही एवढं लागणार. हे आणि आबा उलटा आला. हे तुला काढून आणि खाली लागायचं. किती मिळत होते सल्लग बोललो ना खाली लागले लागले बघा बघा
मित्रांनो साईज बघू शकता. शॉर्ट घ्या नाही शॉर्ट. तर मित्रांनो फायनली ना आपण ना मासे पकडून झालेत आपले. बघू शकते बघा एवढे मासे भेटले. आणि एवढेच नाही असे 3 पिशव्या भेटलेले आपल्याला. तर अर्ध्या हा घरी गेला तो घरी घेऊन गेला मासे. तर दाखवते बघू शकता मासे बघा ऑल टोटल किती भेटले ते बघा. जाड साईज आहे बघा. ही साईज मोस्टली भेटत नाही पण आपल्याला फर्स्ट टाईम भेटले इकडे. आणि ह्याच्यापेक्षा पण जाडे मासे आहेत आपल्या नदीला. तर एवढे मासे भेटलेत. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि हे बाकीचे इथं बघू शकते बघा जेवत आहेत. इथे जेवायला बसलेत आणि मी नाही तर बसलो आहे. मासे वगैरे पकडून झालेत आपले. चला तर आता आपण ना घरी जाऊयात. आणि पुढे तुम्हाला मी दाखवतो अजून. घरापासून नदी का लांब नाही आपल्या. आणि इकडे वरती बघू शकताल ना तर इथे बाग आहे. ते पूर्ण ही बागच आहे कळमांची वगैरे. ते आपल्या घराजवळ लागूनच आहे. आणि ते आपण फुल आज धमाल अशी पार्टी वगैरे केली आहे. फुल एन्जॉय केलेलं आहे. चिकन आणून गंडू. चला तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय. आणि मी लवकर ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओमध्ये तुम्हाला झोंबीचा एक व्हिडिओ टाकला आहे. शॉर्ट पण व्हिडिओ टाकला आहे आणि फुल व्हिडिओ पण आहे. घरच्या घरी झोंबी लावली 1 नंबर व्हिडिओ आहे. तो पण बघा मित्रांनो. खूप धमाल असा व्हिडिओ आहे. तुम्ही झोंबीच्या जिथं स्पर्धा जातात तिथं अशा झोंबी होत नाही. अशी घरच्या घरात झोंबी झाली आहे. तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो. चला तर बाय.